Today we will study the examples depends on solution of triangle. In previous lecture we solve following example and remaining examples we now start. But example आहे with usual notation prove that 2 into bracket a sin square c by 2 plus c into sin square a by 2 equal to a minus b plus c. हे एक्झाम्पल आपल्याला जे सोल्युशन ऑफ ट्रायंगलचे जे रूल आहेत साइन रूल कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल त्यानुसार हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आपण काय दाखवणार आहे एल एच एस साईड कन्सिडर करणार आणि त्याचं सोल्युशन आर एच एस येतं हे आपण दाखवणार. मग यासाठी जो काही तुम्हाला साइन रूल असतील कोसाइन रूल असतील किंवा प्रोजेक्शन रूल असतील ते आपण यूज करून त्याचे सोल्युशन फाइंड आउट करू. एल एच एस इक्वल टू काय आहे एल एच एस साईड तर 2 इंटू ब्रॅकेट ए इंटू साइन स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी इंटू साइन स्क्वेअर ए अपॉन 2. आता 2 ने प्रत्येक टर्मला मल्टिपल करूया म्हणजे नेक्स्ट स्टेप काय येईल ए इंटू 2 साइन स्क्वेअर सी अपॉन 2 प्लस सी इंटू 2 साइन स्क्वेअर ए अपॉन 2. आपल्याला जे काही फॉर्म्युले आहेत ते यूज करण्यासाठी मी काय केलं 2 ने प्रत्येक टर्मला मल्टिपल केलं. इक्वल टू ए इंटू 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे 2 साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय येणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला. मग 2 साइन स्क्वेअर थीटा बद्दल आपण काय फॉर्म्युला वापरणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 साठी काय वापरू शकतो तर 1 मायनस कॉस सी बाय 2 हा फॉर्म्युला इथे आपण वापर प्लस सी इंटू सेम 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 साठी काय फॉर्म्युला येणार आहे तर 1 मायनस कॉस ए बाय 2 हा फॉर्म्युला आपण इथे वापर इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस सी बाय 2 साठी आपण तुम्हाला माहिती आहे प्रोजेक्शन कोसाइन रूल काय आहे कॉस सी इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc. हा कॉस सी साठी आपल्याला कोसाइन रूल डिफाइन होतो. मग आता ते आपल्याला सी पाहिजे इथे पण कॅपिटल ए पाहिजे. मग कॉस सी साठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे काय आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc प्लस सी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ए साठी सेम हा कोसाइन रूल वापरणार. कॉस ए इक्वल टू काय येणार आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2bc. हा आपल्याला इथे बी ए बी पाहिजे इथे ए बी पाहिजे. मग आता काय येईल कॉस ए साठी फॉर्म्युला तर कॉस ए इक्वल टू काय मिळेल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला बाय कोसाइन रूल. आता पुढे सिम्प्लिफाय करा ए इंटू ब्रॅकेट 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab. आपण डिनॉमिनेटर इथे सेम केला आहे त्यामुळे नेक्स्ट स्टेप काय लिहिली 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय हे 2ab प्लस सी इंटू ब्रॅकेट काय मिळेल 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2bc ब्रॅकेट कम. सिम्प्लिफाय साठी आपण काय केलं ही ॲडजस्टमेंट केली. आता इथे ह्या एला हे कॅन्सल होईल त्या सीला हे सी कॅन्सल होईल. मग न्यूमरेटर मधल्या टर्मचं सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल बघा 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि डिवाइड बायला काय फक्त राहणार आहे 2 इंटू बी आणि प्लस इकडे काय राहील 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर
प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2c ही नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळाली. त्यानंतर पुढे काय होईल, नेक्स्ट वरती आता काय होईल बघा, ह्यातून काय करावं लागेल, प्रत्येक स्टेपसाठी काय करावं लागेल आपल्याला. आता मिळेल काय, इथे 2b राहिला आणि इथे दोन्हीसाठी डिनोमिनेटर सेम आहे. मग काय करणार, न्यूमरेटर मधल्या टर्मची ॲडिशन घ्यायची. म्हणजेच काय येईल बघा, 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि हे प्लस काय आहे 2bc प्लस 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि प्लस काय आहे ए स्क्वेअर आणि याचा एक कॉमन डिनोमिनेटर झाला तो काय आहे 2b. मग चेक करा कोणत्या टर्मला कोणती टर्म कॅन्सल होते. हे मायनस ए स्क्वेअरला हे प्लस ए स्क्वेअर कॅन्सल होईल, प्लस सी स्क्वेअरला हे मायनस सी स्क्वेअर कॅन्सल होईल. आता पुढे काय येईल, कोणत्या टर्म राहिला 2ab मायनस बी स्क्वेअर प्लस 2bc आणि मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2b एवढे टर्म शिल्लक राहील. आता पुढे काय येणार 2ab प्लस 2bc आणि मायनस मायनस बी स्क्वेअर आणि मायनस तर 2 टाइम्स ऑफ मायनस बी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2b. तर यातून काय करणार 2b कॉमन काढा, 2b कॉमन काढला तर काय राहील इथे a, यातून 2b कॉमन काढला तर फक्त a शिल्लक राहील, यातून 2b कॉमन काढला तर प्लस c शिल्लक राहील, यातून 2b कॉमन काढला तर काय राहील फक्त b आणि हे डिवायडेड बाय 2b. म्हणजेच काय या 2b ला 2b कॅन्सल होऊन फक्त काय टर्म राहते a प्लस c मायनस b आणि हीच आपली काय आहे RHS टर्म. हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. a मायनस b म्हणजेच हे जर सिम्प्लिफाय हे असं लिहिलं a मायनस b प्लस c हेच आपल्याला काय मिळालं RHS साइन. म्हणजे जे काही तुम्हाला साइन रूल आणि कोसाइन रूल दिलते आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे काही फॉर्म्युले आहेत त्यावरून आपण हे डिफाईन केले. फक्त फॉर्म्युले ॲडजस्ट करून आपण हे सिम्प्लिफाय केले. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इन ट्रायंगल क्वेश्चन in any triangle ABC if a square comma b square if a square comma b square comma c square are in arithmetic progression then prove that cot A, cot B, cot C are in arithmetic progression. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. जर कोणत्याही ट्रायंगलमध्ये जर प्रत्येक ट्रायंगलच्या तिन्ही साइडचा जर स्क्वेअर घेतला आणि तो जर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असेल तर काय करायचं आपल्याला त्या प्रत्येक अँगलसाठी जे काही कोटँजंट फंक्शन डिफाईन केले म्हणजेच कॉट ए इंटू कॉट बी आणि कॉट सी हे काय पण असतात आपल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. मग बघूया तुम्हाला ह्यासाठी साइन रूल यूज करायचा. सोल्युशनमध्ये बघा सोल्युशनमध्ये काय आहे बाय साइन रूल. काय साइन रूल सांगतो द ट्रायंगलच्या बाजू या अपोजिट अँगलच्या प्रोपोर्शनलमध्ये असतात. म्हणजे ए साइड ए इज
proportional to sine of their opposite angle A equal to side B proportional to the sine of angle B and side C is proportional to the sine of angle C. हे आपल्याला साइन माहित आहे. आता जे काही आपण हा प्रोपोर्शनॅलिटी रेशो डिफाइन केलाय हा काय असतो कॉन्स्टंट असतो. मग त्यासाठी मी एक कॉन्स्टंट डिफाइन केला तो आहे k वेअर k इज कॉन्स्टंट. यावरून आपल्याला प्रत्येक साइडसाठी एक व्हॅल्यू डिफाइन होते. देअरफॉर साइड A इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल तर k इंटू साइन A कॉमा B इक्वल टू साइड B इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल तर k इंटू साइन B आणि C इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल k इंटू साइन C. ही व्हॅल्यू आपल्याला पुढे कुठेतरी फाइंड आउट करण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी यूज होईल म्हणून आपण ही व्हॅल्यू डिफाइन करू. आता पुढे काय करायचं आहे तर आपल्याला काय सांगितलंय ट्रायंगल ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर हे काय आहे तुमचे प्रोपोर्शनॅलिटी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग त्यासाठी काय करणार देअरफॉर ए इंटू कॉस ए इक्वल टू बी इंटू कॉस ए इंटू कॉस बी इक्वल टू बी इंटू कॉस ए यूज. जो आपल्याला रेशो डिफाइन झाला आहे तो आपण डिफाइन केला. आता ह्यासाठी काय करायचं आपण हे जे काही साइन रूल आहे ते साइन रूल यूज करूया. मग बघा त्यासाठी सॉरी ए इंटू काय कॉस ए इक्वल टू बी इंटू कॉस बी यूज. आता यासाठी आपल्याला जे काही हे रूल्स आहेत ते यूज करूया. देअरफॉर ए इंटू आता कॉस ए साठी आपल्याला व्हॅल्यू काय करायचे पुट आउट करायचे. मग काय येईल कॉस ए साठी कॉस ए इक्वल टू काय येईल व्हॅल्यू सॉरी कॉमा ए इक्वल टू कॉस बी किंवा बी इंटू कॉस सी. हे डिफाइन करण्याऐवजी आपण असं डिफाइन करू सॉरी ए इंटू कॉस कॅपिटल ए इक्वल टू बी इंटू कॉस कॅपिटल बी यूज. हा रेशो डिफाइन करू. आता ह्यामध्ये काय करणार तर दोन्ही साईडला साइन ए ने आपण काय करू मल्टिपल करू. मग काय येईल ए इंटू साइन ए इंटू कॉस ए इक्वल टू बी इंटू साइन बी इंटू कॉस बी. काय केलं ॲडजस्टमेंटसाठी ह्या रेशोमध्ये साइन ए ने मल्टिपल केलं आणि ह्या ॲडजस्टमेंटसाठी साइन बी ने मल्टिपल केलं. देअरफॉर आता इथे काय करूया 2 ने मल्टिपल करूया. 2 इंटू साइन ए इंटू कॉस ए इक्वल टू 2 इंटू साइन बी इंटू कॉस बी. हे आपण डिफाइन केलं. म्हणजेच घेताना आपण काय रेशो घेतला होता तर ए इंटू कॉस ए इक्वल टू बी इंटू कॉस बी. त्यामुळे या साईडला या रेशोला साइन ए ने मल्टिपल केलं ह्या रेशोला साइन बी ने मल्टिपल केलं आणि नंतर काय केलं 2 ने मल्टिपल केलं. मग आता आपल्याला इथे एक फॉर्म्युला मिळतो 2 इंटू कॉस साइन थिटा इंटू कॉस थिटा. काय फॉर्म्युला आहे 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू फॉर्म्युला काय असतो तर साइन 2 थिटा. हा फॉर्म्युला त्यासाठी ही सगळी ॲडजस्टमेंट आपण इथे बघितली. मग आता काय आले आपल्याला इथे ॲडजस्टमेंट यासाठी काय फॉर्म्युला मिळतो तर साइन 2a हा आपल्याला त्यासाठी फॉर्म्युला मिळाला. आणि इकडे काय मिळणार आहे साइन 2b इक्वल टू साइन 2b. ह्याला रिझन काय देणार 2 इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू साइन 2 थिटा. हा आपण रिझल्ट इथे यूज केला. आता पुढे काय येणार ही साईड ह्या साईडला आली म्हणजे दोन्ही साईड इक्वल आहे. ही या साईड आलं तर अपोजिट होईल म्हणजे साइन 2a मायनस साइन 2b हे इक्वेशन आपल्याला मिळेल. मग साइन 2a मायनस साइन 2b
आता यासाठी साइन ए मायनस साइन बी चा फॉर्म्युला वापरायचा. काय आहे तो फॉर्म्युला? 2 इंटू कॉस ए मायनस बी इंटू साइन ए मायनस बी. म्हणजेच काय येईल? 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2. म्हणजेच किती मिळेल? 2a मायनस 2b डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला इंटू साइन 2a प्लस 2b डिवायडेड बाय 2 इक्वल टू 0. हा आपल्याला डिफरन्सचा फॉर्म्युली आपण इथे डिफाइन केला. मग काय मिळेल आपल्याला? 2 इंटू त्यातून 2 कॉमन घेतला, ह्या 2 ला 2 कॅन्सल होईल. फक्त काय राहील? 2 इंटू कॉस ए मायनस बी इंटू साइन इंटू ए प्लस बी इक्वल टू 0. हे आपल्याला इथे मिळालं. आता पुढे काय करणार? आता यासाठी जर तुम्हाला माहित आहे सिन्स जर ट्रायंगल मधल्या तिन्ही अँगलची बेरीज म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू पाय असेल तर त्यावरून ए प्लस बी ची आपण व्हॅल्यू डिफाइन करू शकतो. तर ती काय आहे? ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. मग ह्या ए प्लस बी अँगलसाठी आपण व्हॅल्यू काय पुट आउट करणार? तर पाय मायनस सी ही व्हॅल्यू डिफाइन करू शकतो. मग आता पुढे काय येईल? देअरफॉर 2 इंटू कॉस ए मायनस बी इंटू साइन ए प्लस बी बद्दल आपण काय पुट आउट करणार आहे? पाय मायनस सी इक्वल टू 0. हा आपल्याला इथे रिझल्ट मिळाला. आता पुढे काय करणार? त्यासाठी जर 2 ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल तर त्यावरून आपल्याला काय मिळेल? 2 इंटू कॉस ए मायनस बी इक्वल टू 0 मिळेल किंवा साइन पाय मायनस सी इक्वल टू काय मिळेल? 0. मग यावरून काय मिळाला? फर्स्ट कॉस ए मायनस बी इक्वल टू 0 मिळेल किंवा साइन पाय मायनस थीटा म्हणजेच काय असतो? साइन थीटा म्हणजे साइन सी इक्वल टू काय मिळाला? 0. 2 अँगल आपल्याला 0 मिळेल. एक कॉस ए मायनस बी इक्वल टू 0 मिळाला, सेकंड कॉस सी इक्वल टू 0. मग देअरफॉर इकडे काय मिळणार आहे? कॉस ऑफ ए मायनस बी इक्वल टू 0 और आता साइनच्या कोणत्या अँगलसाठी साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू काय असते? 0. तर काय येणार आहे? तर 90 डिग्री. बरोबर सी इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला? 90 डिग्री. जर सी हा तुमचा 90 डिग्रीचा अँगल असेल तर त्यासाठी आपल्याला काय व्हॅल्यू मिळते? 0 मिळेल. मग यावरून काय मिळालं? देअरफॉर a मायनस बी इक्वल टू 0 और c इक्वल टू 90 डिग्री. हे सोल्युशन. जर a मायनस बी इक्वल टू 0 असेल तर त्यावरून काय म्हणणार? a इक्वल टू b असेल और c इक्वल टू 90. म्हणजेच आपल्याला असा ट्रायंगल एबीसी मिळाला आहे की त्यामध्ये 2 अँगल सेम आहेत आणि एका अँगलची व्हॅल्यू काय आहे तुमची? 90 डिग्री. मग यावरून तुम्हाला काय डिफाइन होतं की जो तुम्हाला अँगल दिलाय तो काय आहे? राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामधला जे कोटँजंट अँगल ए बी सी आहे ते काय असतात? तुमचे अरिथमॅटिक प्रोग्रेशन असतात. यावरून तुम्ही ते म्हणू शकता. सिन्स द गिवन अँगल ए बी सी इज right angled triangle. Therefore, cot A into cot B, cot C are in arithmetic progression. हे आपण इथे प्रूव्ह केलं. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केले? दिलेला अँगल हा तुमचा काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि ह्यावरून तुम्ही काय केलं? ते सगळे त्यांचे कोटँजंट फंक्शन काय आहेत? अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत हे इथं तुम्ही प्रूव्ह केलं. आता आपण लास्ट वन एक्झाम्पल बघूया यामधून आणि ह्यानंतर आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन
स्टार्ट करणार आहे. The last examples आहे with usual notations prove that 2 into BC into cos A plus AC into cos B plus AB into cos C equal to A square plus B square plus C square. ते आपल्याला डिफाइन करायचं आहे. मग यासाठी जो कोसाइन रूल आहे तो आपण यूज करणार आहे. मग सोल्युशन मध्ये बघा LHS इक्वल टू LHS का साइड काय आहे तर 2 into bracket BC into cos A plus AC into cos B plus AB into cos C ही आपली LHS साइड आहे. मग आता आपण काय करणार आहे कोसाइन रूल डिफाइन करणार आहे किंवा कोसाइन रूलचा यूज करणार आहे. cos A साठी आपला कोसाइन रूल काय आहे, cos B साठी काय आणि cos C साठी त्याची आपण व्हॅल्यू इथे पुट आउट करणार. BC आहे तसंच ठेवलं. cos A साठी आपल्याला कोसाइन रूल काय मिळतो तर B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर डिवाइडेड बाय 2BC हा आपल्याला cos A साठी कोसाइन रूल मिळाला प्लस AC इंटू cos B साठी कोसाइन रूल काय मिळेल तर C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर डिवाइडेड बाय 2CA हा आपण कोसाइन रूल cos B साठी यूज केलाय. आणि लास्ट पण cos C साठी काय येईल तर AB इंटू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर डिवाइडेड बाय 2AB हा आपण cos C साठी कोसाइन रूल यूज केला. आता इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट तर या BC ला हे BC कॅन्सल होईल, AC ला हे AC कॅन्सल होईल, AB ला हे AB काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे डिनोमिनेटर मध्ये फक्त काय राहणार आहे तर B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 प्लस नेक्स्ट स्टेप मध्ये काय राहील नेक्स्ट टर्म मध्ये C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आणि प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ह्या टर्म्स फक्त शिल्लक राहील. आता सगळ्यांचा डिनोमिनेटर काय आहे 2 हा कॉमन आहे. मग त्याबद्दल एक डिनोमिनेटर कन्सिडर करा 2 इंटू ब्रॅकेट B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर डिवाइडेड बाय सगळ्यांचा एक कॉमन आपण डिनोमिनेटर कन्सिडर केला तो 2 आहे. मग या 2 ला 2 काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे फक्त टर्म काय राहणार आहे तर B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर आणि मायनस C स्क्वेअर. मग आता चेक करूया कोणत्या टर्म कॅन्सल होतात तर ह्या A स्क्वेअरला ही A स्क्वेअरची टर्म कॅन्सल होईल, त्या B स्क्वेअरला ही B स्क्वेअरची टर्म कॅन्सल होईल, त्या C स्क्वेअरला ही C स्क्वेअरची टर्म कॅन्सल होईल. म्हणजे फक्त कोणती राहणार ही C स्क्वेअरची आणि ह्या दोन A स्क्वेअरच्या आणि B स्क्वेअरच्या टर्म राहतात. म्हणजे फायनली फक्त काय राहणार A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर एवढी त्या 3 टर्म राहील. आणि हेच आपली काय आहे RHS साइड. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. जे LHS साइड दिली त्यावरून आपण RHS दाखवली. त्यावरून आपण काय म्हणू शकतो 2 इंटू BC इंटू cos A प्लस AC इंटू cos B प्लस AB इंटू cos C इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इक्वल टू C स्क्वेअर. इथे आपले साइन रूल कोसाइन रूल प्रोजेक्शन रूलचे एक्झाम्पल झाले. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया. थँक्यू.